नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप सी 2025 चा निकाल नुकताच लागलेला आहे. तुम्हाला माहिती असेल ग्रुप सी चा निकाल वेटिंगला होता आणि त्याशिवाय ग्रुप सी 2026 ची जाहिरात पण येणार नव्हती. सो आता निकाल लागलाय. ग्रुप सी ची जाहिरात सुद्धा काही दिवसांमध्ये किंवा कदाचित संध्याकाळपर्यंत येण्याचे चान्सेस असू शकतात. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ग्रुप सी 2025 चा निकाल थोडक्यात बघूया किती लागलाय. तुम्ही थंबनेल तर बघितलं असेल. 0.25 पासून 50.25 पर्यंत 51.25 पर्यंत लागलेला आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी पूर्वपरीक्षा निकालचं थोडं विश्लेषण करून देतो. ओके, तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्रुप बी आणि सी 2026 ची तुम्हाला जर तयारी करायची असेल, तयारी करू इच्छित असाल तर लगेच तयारी लागा. कारण ग्रुप बी आणि सी साठी पूर्व प्लस मुख्य एकत्रित बॅच इग्नाइटची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झालेली आहे. तुम्हाला फक्त पूर्व परीक्षा हवी असेल तर पूर्व परीक्षेची बॅच सुद्धा इथे अवेलेबल आहे. दोन्ही बॅच मध्ये सेम फीचर्स आहेत. तुम्हाला शिकवणारे फॅकल्टी टू द पॉइंट शिकवणारे, प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी, 18 वर्षाचा अनुभव आहे. प्लस तुम्हाला पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. काउन्सिलिंग सेशन अवेलेबल, डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अवेलेबल असणार आहे. सो नक्की फायदा करून घ्या. आता लगेच बॅच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. तुम्हाला शिकवणारी जी टीम आहे ती महाराष्ट्रामध्ये धुरंधर टीम तुमच्या समोर बघा. सगळी टीम तुम्हाला शिकवणारे नुकतेच आता आपल्यामध्ये तुम्हाला माहिती असेल हे 2 धुरंधर इथे ऍड झाले आहे. अभिजित राठोड सर आणि नायर मॅडम इथे तुम्हाला इथे शिकवायला ह्या बॅच मध्ये अवेलेबल असतात. सगळी बाकीची टीमचे सगळे युट्यूबला डेमो लेक्चर अवेलेबल, एकदा बघून घ्या. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा. 30 एप्रिल 2026 एक नोटिफिकेशन तुम्ही बघितलं असेल तर त्यामध्ये एक शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 2025 ग्रुप सी ची जी जाहिरात आहे त्यामध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे आणि टोटल ही जाहिरात आता 1741 पदांची जाहिरात होती. आता यामध्ये लक्षात घ्या, 1741 पदांसाठी जी सिलेक्शन झालेलं आहे ती तुम्ही जर लास्ट पेज बघितलं, पेज नंबर 524 जर बघितलं बघा, 4/5/2026 म्हणजे आजच आलेलं हे नोटिफिकेशन आहे. ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे. कोणती ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईन प्री एक्झामिनेशन 2025 लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट. पूर्वमधून मुख्यमध्ये मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. किती मुलांचं तर 31,236 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे बघा, टोटल जागा आहे 1741 आणि याच्या 18 पट जर केलं तुम्ही तर तुम्हाला साधारणतः ह्या नंबर पर्यंत पोहोचता येते बघा. म्हणजे 18 पट उमेदवारांची निवड पूर्वमधून मुख्यला करताना झालेली आहे. 18 पट. त्याची लिस्ट तुम्ही बघू शकता. बघा इथे लिस्ट मी तुम्हाला दाखवतो. ही ग्रुप सी ची लिस्ट आहे. अहिल्यानगर पासून सुरुवात आहे. पेज नंबर 1 आहे. हे सगळे पेज म्हणजे 527 पेजेस आहे. शेवटच्या पेजवर तुम्ही जर गेला तर तुम्हाला कट ऑफ बघायला मिळेल. बघा मी लास्ट पेजवर तुम्हाला घेऊन जातो. हे शेवटचं पेज तुमच्या समोर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ बघायला मिळेल. बघा हे शेवटचं पेज, हा कट ऑफ तुमच्या समोर आहे. ओके, हा कट ऑफ. आता हा कट ऑफ तुम्हाला मी इथे ऍप मध्ये आपल्या याच्यामध्ये लेक्चर मध्ये दाखवत जातो. बघा हा कट ऑफ तुम्ही बघू शकता स्लाइड मध्ये. ओपन जर बघितलं आपण तर ओपनचा कट ऑफ किती गेला बघा. ओपन जनरल ज्यामध्ये मेल आणि फिमेल सगळे येतात, सगळ्या कॅटेगरीचे पण येतात, ओपनचे येतात. हायेस्ट जो कट ऑफ आहे तो हा बघा 50.25 आहे. तुम्ही ओबीसी मध्ये जर गेलात, इथे जनरल एससी मध्ये गेलात, एससी जनरल मध्ये इथे पण सुद्धा हा कट ऑफ 50.25 आहे बघा. इथे मेल फिमेल सगळे येऊ शकतात. सगळे समांतर आरक्षणचे विद्यार्थी सुद्धा इथे कॉम्पिट करतात. बाकी मग समांतर आरक्षण फिमेलचं बघा 47.50 आहे. स्पोर्ट 31.25 आहे. सगळ्यात कमी एक सर्व्हिस मॅनचा लागलाय बघा. किती लागलाय 0.25 फक्त. त्यानंतर अंशकालीनचा 0.5 लागलेला आहे. अर्थक्वेकचा 36.25 आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 47.50 आहे. मी नेहमी सांगतो तुम्हाला, जर समांतर आरक्षणाचं डॉक्युमेंट तुम्हाला मिळत असेल, तुमच्याकडे असेल, करता येत असेल तर नक्कीच करून घ्या, कारण कट ऑफ कमी लागतात. एससी मध्ये बघा फिमेल 47.50 आहे. स्पोर्टचा 21.75, एक सर्व्हिसमॅन 0.25 सगळ्यात कमी, अंशकालीन 0.50 आहे. अर्थक्वेक 36 आहे आणि प्रोजेक्ट अफेक्ट 36.25 आहे. त्याचबरोबर ओबीसी मध्ये बघा सेम लागलाय 50.25, फिमेल 47.50, स्पोर्ट 31.25, एक सर्व्हिसमॅन सगळ्यात कमी 0.25, अंशकालीन 0.50, अर्थक्वेक 36.25, प्रोजेक्ट अफेक्ट 47.50 आहे. ईडब्ल्यूएस चा कट ऑफ बघा आता हा लागलाय कमी बघा, 35.50 लागलाय फक्त. किती 35.50. आता बघा ज्यांचं ईडब्ल्यूएस एससीबीसी पण तुम्ही बघू शकता. एससीबीसी हायेस्ट बघा 50.25, कारण ओपनचेच विद्यार्थी इथे गेलेले आहे. सो ईडब्ल्यूएस चा कट ऑफ बघा 35-50. ज्यांचं सर्टिफिकेट निघत असेल त्यांनी काढूनच घ्या. फी कमी लागते, एज लिमिट वाढून मिळतं आणि कट ऑफ पण कमी लागतो, चान्सेस जास्त आहे.
सो ईडब्ल्यूएस फिमेल 28 आहे, स्पोर्ट 5.25 आहे बघा, 5.25 फक्त. एक्स सर्व्हिसमॅन 0.25, अंशकालीन 0.50, अर्थक्वेक 31, प्रोजेक्ट अफेक्टेड 27.75. SCBC मध्ये फिमेल बघा 47.50 आहे, स्पोर्ट 31.25 आहे, एक्स सर्व्हिसमॅन 0.25 आहे, अंशकालीन 0.50 आहे, अर्थक्वेक 36.25 आणि प्रोजेक्ट अफेक्टेड 47.50 आहे. त्याचबरोबर दिव्यांग कॅटेगरीची बघा ग्रुप ABCD जर बघितलं, ABC आणि डी आणि ई, तर इथे कट ऑफ बघा 29.26, 29.60, 15.50, 43.26 आणि इथे बघितलं ऑर्फन जे विद्यार्थी अनाथ आहे ग्रुप A आणि B मध्ये 0.25 आहे आणि ग्रुप C मध्ये 48.75 आहे. सो दिव्यांग आणि एक्स सर्व्हिसमॅन यांचे कट ऑफ फार कमी लागलेले. दिव्यांग, एक्स सर्व्हिसमॅन आणि ऑर्फन अनाथ यांचे कट ऑफ फार कमी लागलेले आहे. बाकी त्यानंतर बघितलं तर स्पोर्ट, त्यानंतर अंशकालीन, त्यानंतर तुम्हाला फिमेल रिझर्वेशन बघायला मिळत आहे किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड आणि अर्थक्वेक अफेक्टेड आहे हे कॅन्डिडेट बघायला मिळतात. सो स्पोर्टचा पण कट ऑफ कमी लागतो बघा. कॅटेगरी वाईज तुम्ही जर बघितला, ओपनचा कट ऑफ जर इथे बघितला आपण, ओबीसीचा 50.25 आहे आणि स्पोर्टचा बघितला तर 31.50 आहे. ईडब्ल्यूएस बघितलं तर ईडब्ल्यूएस 28 आणि इथे आहे 5.25 आहे. SCBC 50.25 आणि 31.25 आहे. ओपनचा जर बघितला तर 50.25 आणि इथे 31.25 आहे. SC बघितला तर 47, 50, 25 आणि 21.75 आहे. म्हणजे समांतर आरक्षण स्पोर्टमध्ये पण कट ऑफ फार कमी लागलेला आहे. सो याच्यानंतर आता ग्रुप C 2026 ची जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी एक टार्गेट तुम्हाला जर सेट करायचं असेल तर 55 टार्गेट सेट करायला हरकत नाही. थोडं टार्गेट मोठं सेट करावं, ऍक्च्युली त्याच्या अराउंड आपण जाऊ शकतो. सो त्यासाठी तयारी करण्यासाठी मात्र तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नाइटची बॅच चालू झाली आहे आणि ही बॅच तुमच्यासाठी प्रिलिमची पण वेगळी आहे आणि मेन्स प्री प्लस मेन्स पण वेगळी आहे. ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज अशा मिळतात बघा, तुमचा स्कोर 100% वाढेल आणि महाराष्ट्रातले सर्वांना माहित असणारी ही टीम तुम्हाला इथे या बॅच मध्ये शिकवणार आहे. सो ग्रुप C जाहिरात अजून येणार आहे, ग्रुप B येऊन गेलेली आहे. ग्रुप B ची लास्ट डेट 14 मे, ग्रुप C जाहिरात येणार आहे. तयारीसाठी आत्ताच तयारी लागा इग्नाइट सोबत. काही शंका असेल तुम्हाला तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता या नंबरवरती, किंवा काही अडचण असेल तर तुम्ही कॉल करून विचारू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच पण जॉईन करू शकता. अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला लाईक करून शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.